अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. होळी हा सण आपण दरवर्षी अतिउत्साहाने व आनंदाने साजरा करत असतो. यावर्षी 13 मार्च 2025 वार गुरुवार ह्या दिवशी होळी आलेली आहे. होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा देखील. होळी हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपल्यात जे काही वाईट गुण आहे, जे काही अवगुण आहे, त्याचा त्याग करून आपल्याला ह्या दिवशी चांगल्या गोष्टी ह्या अंगीकारायच्या असते. हुताशनी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय करत असतो, अनेक सेवा करत असतो, जेणेकरून माता लक्ष्मीचा वास जो आहे, माता लक्ष्मीचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर कायम राहो. परंतु आपल्याकडून अशा काही चुका घडत असतात, अशा काही गोष्टी घडत असतात ज्यामुळे माता लक्ष्मीचं वास जो आहे, माता लक्ष्मीची जी कृपा आहे ती आपल्यावर राहत नाही. तर मग अशा कोणत्या गोष्टी आहे, अशा कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्या घरात ज्या काही वस्तू आहे, ज्या आपण वापरत नाही, त्या आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण, सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे आपले देवघर. म्हणजेच आपल्या देवघरात जे काही देव आहेत ते जर खंडित झालेले असेल किंवा काही मूर्ती असेल, त्यांना तडे गेलेले असेल, तर त्या मूर्ती आपल्याला होळी येण्याच्या अगोदर विधिवतपणे विसर्जित करायच्या आहे. कारण आपल्या घरात जर खंडित मूर्ती असेल तर यामुळे काय होतं की आपल्यालाच दोष लागतात, म्हणजे वास्तुदोष हा निर्माण होत असतो. त्यामुळे आपल्याला ज्या काही खंडित मूर्ती असतील, ज्या काही खंडित देव असतील आपल्या घरातील, तर त्यांना विधिवतपणे विसर्जन करायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू. आपल्या घरातील ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, ज्या खराब झालेल्या आहेत, तर त्या आपल्याला होळी येण्याच्या अगोदर रिपेअर करून आणायच्या आहे किंवा जर तुम्ही वापरत नसाल तर त्याला टाकून द्यायचे आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घड्याळ. बंद पडलेले घड्याळ हे आपल्या घरात कधीच असायला नको. कारण घड्याळ जर आपल्या घरात बंद पडलेले असेल तर त्यामुळे आपल्या घरात पैसा येण्याचं थांबतो, आपली वेळ जी ती खराब होते आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास हा राहत नाही. त्यामुळे जर आपल्या घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढायचे आहे किंवा तुम्हाला ते रिपेअर करून आणायचे आहे. त्यानंतर जुने कपडे. आपल्या प्रत्येकाच्या घरातच जुने कपडे हे असतात. म्हणजे आपण काय करतो की नवीन कपडे हे घेत जातो आणि जे काही जुने कपडे आहेत, जे आपण वापरत नाही, ते तसेच पडून राहतात. पण यामुळे काय होते की आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे आपल्या घरातील जी काही जुनी कपडे आहेत, जे आपण वापरत नाही, ते एकतर टाकून द्या किंवा एखाद्या गरिबाला दान करा. कारण अन्नदान, वस्त्रदान करणे हे खूप भाग्याचे मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही जुने कपडे वापरत नसाल, तुमच्या घरात असे पडलेले असेल, तर किमान त्याचे टाकून द्या किंवा एखाद्या गरिबाला त्याचे दान करा. त्याचबरोबर जर आपल्या घरात गळणारे नळ असेल, किचन असो, वॉशरूम असो, टॉयलेट असो, जर आपल्या घरात गळणारे नळ असेल तर त्याला लवकरात लवकर रिपेअर करून घ्या. त्याचबरोबर दरवाजाचा जर कर्कश आवाज येत असेल तर त्याला देखील रिपेअर करून घ्या. कारण काय होते की अशा आवाजामुळे देखील आपल्या घरात हे नकारात्मकता निर्माण होत असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे चपला. चपलाला आपण दरिद्री म्हणतो. तर जर तुमच्या घरात जुन्या चपला असतील तर त्या देखील आपल्याला होळी येण्याच्या अगोदर बाहेर काढायच्या आहे. म्हणजे त्या जर तुटलेल्या असेल तर तुम्ही ते शिवून वापरू शकता. परंतु
जर त्या तुम्ही वापरतच नसाल तर त्या तुम्ही टाकून द्या. अशा प्रकारे आपल्या घरात ज्या काही अडगळीचे सामान आहे, जे काही जुन्या वस्तू आहे, एकतर ते तुम्ही टाकून द्या किंवा एखाद्या गरजूला दान करा, परंतु आपल्या घरात अशा नकारात्मक पसरविणाऱ्या वस्तू अजिबात ठेवू नका. अशा प्रकारे अत्यंत छोटी आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.